आता आम्ही अल्बर्ट हॉलच्या आतमध्ये एंटर करणार आहोत. चला बघूया. लोक सांगत आहेत की इथे राजा महाराजांचे काही गोष्टी आहेत. तर बघूया आतमध्ये जाऊन आपण. राजा महाराजांचं कार्पेट, कालीन बोलायचे अगोदर. काचेमध्ये ठेवलेलं आहे. अजून सुद्धा इकडे म्युझियममध्ये लोकांनी एवढं जपून ठेवलेलं आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता ह्याच्यावरचं कोरीव काम अक्षरशः आय थिंक हँडवर्क. सो रिअली व्हेरी नाईस. ही बुद्धांची मूर्ती खूप सुंदर आम्हाला खूप आवडली. खूप जुनी मूर्ती, खूप सांभाळून ठेवलेली आहे यांनी. तर ही सुद्धा आपल्याला म्युझियममध्ये बघायला मिळेल. तर गाईज, मी आता अल्बर्ट हॉल म्युझियमबद्दल तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. तसेच जयपूरमधील प्रसिद्ध अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये 1887 मध्ये सुरू झालेलं हे राजस्थानमधील सर्वात जुनं संग्रहालय आहे. येथील इंडो सारोसैनिक शैलीतील भव्य वस्तू, प्राचीन शस्त्र, राजस्थानी हस्तकला आणि विशेष म्हणजे इजिप्तची हजारो वर्ष जुनी मम्मी या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे. जर तुम्ही जयपूरला येत असाल तर अल्बर्ट हॉल म्युझियमला नक्कीच भेट द्या. अल्बर्ट हॉल म्युझियम हे राजस्थानमधील सर्वात जुने संग्रहालय असून ते जयपूर शहरातील राम निवास गार्डनमध्ये स्थित आहे. हे राजस्थान राज्याचे प्रमुख सरकारी संग्रहालय गव्हर्नमेंट सेंट्रल म्युझियम म्हणून ओळखले जाते. येथील वास्तुकला, इतिहास आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह यामुळे हे जयपूरमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तसेच या इमारतीची पायाभरणी 6 फेब्रुवारी 1876 रोजी वेल्सन युवराज अल्बर्ट एडवर्ड नंतरचे राजा एडवर्ड यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीचे डिझाईन प्रसिद्ध वास्तुविशारद सॅम्युएल स्विन्थॉन जॉकोन यांनी केले. सुरुवातीला ही इमारत टाउन हॉल म्हणून वापरण्याचा विचार होता, पण नंतर ती संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आली. 1887 मध्ये हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तसेच आपल्याला या म्युझियममध्ये म्हणजेच अल्बर्ट हॉलची वास्तू इंडो सारोसैनिक शैलीत बांधली आहे. या शैलीत राजपूत, मुघल आणि युरोपियन वास्तुकलेचा सुंदर संगम दिसून येतो. लाल दगड, संगमरवर, सुंदर कमानी, घुमट आणि नक्षीकामामुळे ही इमारत अत्यंत आकर्षक दिसते. रात्री रंगीबेरंगी प्रकाशात उजळलेले संग्रहालय विशेष मोहक दिसते. तसेच
आपल्याला आता ह्या संग्रहालयामध्ये काय काय पाहायला मिळेल असे प्रत्येकाला प्रश्न असेल, तर इथे हजारो ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यापैकी इजिप्तमधील प्रसिद्ध मम्मी म्हणजेच इजिप्शियन मम्मी सर्वात मोठे आकर्षण. तर ह्या मम्मी बघण्यासाठी बरेच लोक लांब लांब प्रवास करून ह्या अल्बर्ट हॉलला भेट देतात. प्राचीन नाणी, राजस्थानी दागिने, तलवारी, ढाली आणि शस्त्रे, राजस्थानी पोशाख व वस्त्रे, मिनिएचर चित्रकला, संगमरवरी आणि धातूंच्या कलाकृती, मातीची भांडी, गालिचे आणि हस्तकला, वाद्य आणि लाकडी कलावस्तू, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला ह्या अल्बर्ट म्युझियम हॉलमध्ये बघायला मिळतील. खूप जुन्या आणि खूप सुंदर प्रकारे अशा जपून ठेवल्या गेलेल्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतील. तसेच इथे प्रत्येकाला हा एक प्रश्न पडला असेल की इथे वेळ काय असतो, म्हणजे आपण ह्या संग्रहालयामध्ये कधी जाता येईल. तर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ असतो. तसेच संध्याकाळी 7 ते 9:30 चा टायमिंग असतो. तर कधी कधी 10 वाजेपर्यंतचा सुद्धा टायमिंग असतो. तसेच भेट देण्याचा सर्वोत्तम काळ जर आपण पाहायला गेला तर ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. संध्याकाळी प्रकाशझोतातील अल्बर्ट हॉलचे सौंदर्य पाहणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. तसेच गाईज हे हॉल म्हणजेच अल्बर्ट म्युझियम खूप सुंदर आहे. तुम्ही जर कधी जयपूरला आलात तर तुम्ही अल्बर्ट हॉल म्युझियमला नक्कीच भेट द्या. तसेच आपल्याला ह्याच्या जवळपास जे पण पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळांची नावे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन. तसेच हवा महल आहे, जंतर मंतर आहे, सिटी पॅलेस आहे, बिर्ला मंदिर आहे, बापू बाजार आहे, राम निवास गार्डन आहे, अशी ही काही इकडची म्हणजे प्रसिद्ध स्थळ आहे जिथे आपण जयपूरमध्ये आल्यानंतर विजिट करू शकतो, फिरू शकतो. खूप सुंदर ठिकाणे आहेत. सो आम्ही आता बघणार आहोत आम्हाला म्हणजे कोणती ठिकाणे फिरायला पॉसिबल होत आहेत, कारण आमच्याकडे वेळ तेवढा नाही आहे. आमच्याकडे एकच दिवस आहे फक्त फिरण्यासाठी, म्हणजे जयपूर फिरण्यासाठी. कारण उद्या 22 जुलैला आम्ही खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. सो पूर्ण दिवस उद्याचा 22 जुलैचा आमचा पूर्ण खाटूश्याम बाबांच्या दर्शनामध्ये निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही सालासर बालाजी महाराजांचं सुद्धा दर्शन करणार आहोत. तो आमचा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच निघून जाणार आहे. सो गाईज, तुम्हाला अल्बर्ट हॉल म्युझियमची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या प्रिसन ब्लॉगसाठी एक लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. तर तसेच पुढे आम्ही आमचा प्रवास तुम्हाला दाखवू. सो चॅनलला बनून राहा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू. कॅमेल गन मॅचला वेगवेगळ्या प्रकारचे गन गाईज, ह्या आहेत पूर्वीच्या काळातील बंदुके. म्हणजे आम्ही समोरून जेव्हा ह्या बंदूक बघत होतो, रायफल्स, म्हणजे एवढ्या हेवी होत्या की म्हणजे बघूनच असं वाटायचं की बापरे, म्हणजे आधीच्या काळातील लोक कसे म्हणजे त्यांना उचलत असणार आहेत आणि कसं म्हणजे
लढत असणार आहेत एवढं हेवी वजन घेऊन. म्हणजे आपण विचार करू शकतो की आधीचे जे पण राजा महाराजा होते ते किती ताकदवर असतील, याचा अंदाज आपण ह्या बंदूक, हे रायफल्स बघून करू शकतो.